मित्रांनो, शुक्रवारी 28 जून रोजी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. त्या अर्थसंकल्पामध्ये वित्तमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेले आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठी नेमकं कोणकोणता महत्त्वाचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आलेला आहे याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहेत. त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आपल्या चॅनलवरती तुम्हाला असाच नवनवीन व्हिडिओ भेटत राहणार आहे. चला मग मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, शेतकऱ्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय म्हणजे शेती कृषी पंपांचे सर्व थकीत वीज बिल या ठिकाणी माफ करण्यात आलेले आहे. आणि त्याचसोबतच 8 लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप या ठिकाणी शासन देणार आहे. आणि गाईच्या दुधाला 5 रुपये लिटर अनुदान या ठिकाणी पुढे सुरू ठेवणार आहे. त्यानंतर कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना म्हणजे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5,000 हेक्टरी अनुदान देण्यात येणार आहे. म्हणजे 2024 आणि 25मध्ये ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूसचं उत्पादन घेतले असेल त्या शेतकऱ्यांना 5,000 रुपये हेक्टर अनुदान या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यानंतर आहे पडीक जमिनीवर बांबू लागवड करण्यात येणार आहे. आणि त्याचसोबतच महत्त्वाच्या योजना म्हणजे गाव तिथे गोदाम योजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलेली आहे. त्याचसोबतच मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनाही या ठिकाणी वित्तमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलेला आहे. पण मित्रांनो, या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जासंदर्भात अंतरिम अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला नाही आणि कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारचा महत्त्वाचा निर्णय एकनाथ शिंदे सरकारने घेतलेला आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचं नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.